कुठला व्यायाम मला समजना. हे व्यायाम कुठला मला समजना. शोभते तुला हे बघ्या. हॅलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज खूप दिवसांनी हा व्ह्यू तुम्ही बघणार आहे. खूप दिवसातनं महिन्यातनं म्हणा. चला चाललेलं आहे अशा तऱ्हेने मॉर्निंग वॉकिंगला नेहमीप्रमाणेच. ही काही आपल्याला आणि आज वातावरण बघू शकता. पावसाळ झाले, पावसाळा आभाळ वातावरण. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आणि दोन्ही गँग बघतोय माझ्याकडे फिरून फिरून काढू. बघूया काय होते. जवळ जाऊ मग सुरू करू. चला. एक ब्लॅक एक व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट दोघांचं दर्शन झालेलं आहे खूप महिन्यातनी. ना आलं असेल पावसाळी पाण्यानं ते. हे दबलं रे खाली, हे दबलं तेव्हा ते वर वाटते. अरे बाप, बंगिंग बंगोंग. इकडे बघ बाबा, इकडे 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 माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. नाही बघ माकड तोंडी. एक दगड फेक इकडे, कसं उडे मारते बघ. नुसतं इकडे हिथं फेका, त्याला कळलं पाहिजे. एवढा लांब फेकला, इथं फेकायचं रे 2-4 फूट. मला दे दगड. उडी ससा मारते तसं उडी मारते. हो ठीक आहे. हिला काय परवाले जबर उड्या मारत होता ससा. जसं दोन्ही पाय 2-2 पाय. तर काय हळूहळू वातावरण पण बिघडायला लागलेलं आहे. व्ह्यूज तर पावसाचा यायला आला मस्त रे. अच्छा गावात आप कुछ भी बोलो, ये नहीं सुनने वाला. कुठला व्यायाम मला समजना. हे व्यायाम कुठला मला समजना. खोपडी तोड साले. शोभते तुला हे बघ्या. आज आंघोळी घाला पाहिजे तुला. आज पप्पा मम्मी रागवणार जबरदस्त. खूप दिवसांनी असा सीन आहे हो. का चल बाबा, चल 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 चला जाऊया. फिरवून टाकायचं ना सगळं. इथलं ही सगळं बघा कुठं काय आहे. परत आपण करता येत नाही. उद्या कॅप्चरला तर पणपाळी घालायची. परत औषध अजून सुट्टी आणायचं, औषध आणायची. काय करायचं मी नाही झालं नाही. आंघोळ केला का? बड़ा हरामी हो बेटा. नक्की मग काय करावं. संध्या थोडी गेल्या ते वर तिकडं गेलेलो थोडी बी चांगली असते त्याला काही दिवस नाही ना. फक्त फुलं बिल आले तर नाश्ता करू. अजून नाश्त्याला पोहे. ड्रायव्हर संध्यावर तिकडं बेंदर त्यांनी घेतला. लपल्या वहिनी लपल्या इथं. कशाला बघा गार पाणी करणार आहे. गरम पाणी गार ना जर थोडं कोमट करायची. काळ्याला आंघोळ घालायचं. लोळलाय म्हणल्यावर आज का आंघोळ करू वाटत ना का? किती ठेवायचं आहे? डबा ठेवून ठेवायचं. अर्धा डबा ठेवायची तापलकडं. मग लाकडी जो गाराव थोडंच कोमट. मग अजून ठेवतो होत थोडं. चला एवढा करा. काय करायचं हो आले. फोटोशूट. हे बस एवढं चिकन होतो अजून. दादा बघा
तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं बघत भरायचं नरवत की अजून ही नवीन सिस्टीम केलेली आहे घरात. अजून अजून नरवत अजून एक एक होता, एक एक अजून एक होता. बरं. चला चूल केलेली आहे घरगुती. आधी मोठी डब्याची आयडिया कोणाची पप्पाची माझी. नाही काय तुमची आयडिया नसा पप्पाची असणार आणि ही चूल कोणी पप्पाची केली पोळी तू केलं होतं? बघा काय लागलंय? बघाय चेष्टा चालू आहे जोरदार. आंघोळ घालायचे घसघशीत बघा काढते. हात लावशील ना त्याच्या माग धरल तुला. हा निघाला राग आला काय हो, साबणाचा म्हणजे शॅम्पू म्हणलं फास. आंघोळीची तयारी जोरदार झालेली आहे. शॅम्पू तयार केलेला आहे काळूला. चला लवकर, वातावरण तर पावसाचं झालेलंच आहे. इथं चालू आहे कपडे धुवायचं. कोण आहे ते? हे परत सांगण्यात येईल कोण आहेत त्या. आणि मी कोण आहे ती माहिती झाली. हे तो मग काय तुझं बनेल पहिलं ओळखतात हे कोण आहे. पैसा डेयरिंग करते हैं केस करके आते हैं और ऐसा जोक मारते हैं डेयरिंग कैसा करते हैं हमरे को तो ऐसा छाती में भर के आता हूँ. चला संपला असेल रे. तर आता पाणी भरून झालेलं आहे आपलं. गाडी पण धुवून झालेली आहे माझी आणि दादाची. आता मोटर बंद करा जाऊ. विहिरीचं लूक घेऊ खूप दिवसातनी महिन्यांनी. चला इथं काय तर चाललेलं आहे. काय तर लुडबुडिंग चालू आहे इथं. काय ना काय चालू असते मला रानात. की पप्पा नसले की हे असले की पप्पा लुडबुड काय तर चालू आहे. कामगार योजना बिगारी म्हणा की बिगारी. वातावरण आज मस्त झालं बा पावसाचं. व्हिडिओ करता त्यावेळेला ते लग्न टाइम होतो तेव्हा ते कंपनीतल्या लोकांनी व्हिडिओ बघितले की आता कंपनी कुत्र हिंडवाय सकाळ जण येते असं मला. मग ते बा फाटक्या नाही जाळीदार. हे काय तर फालतूगिरी करत असेल. चला त्यांच्या नादाला लागून आपण काय मिळत असणार नाही. मोटर बंद करा जाऊ. हे आपलं काम होतं. हे बोललं एवढं आभाळ आहे वरती. ऊन नाही काय तरी तोंडाला बांधले. घाण जाते म्हणजे आपल्याला त्या बगऱ्यासारखं लोळायचं नाही मग घाण जायला. आणि ही आहे वहिनीची बहीण आमच्या. इकडून इथून दंगा करत्या विनाकारण. असं आहे वहिनीची बहीण. प्रवीण चव्हाण चला आपलं लग्न कधी- आणि तर खूप दिवसात नाही आलेलं आहे विहिरीकडं. मोटर इथं वर घेतलेली आहे. 2-4 दिवसातच पाणी वड्याला पण सुटलं होतं आणि पाऊस पण पडलेला. आता तुम्हाला दाखवतो विहिरीचं पाणी गच्च भरलं बघा. विषय हार्ड केला विहिरीनं. आणि आम्ही मोटर घेतल्या वर परवा. आणि इकडं आमच्या मम्मीनं कारनामा केला होता. इथंच पडली दबाक करून कुठं पलीकडं झाडाच्या त्या वरतीच होती का? वरच पाण्यात कशाला पडते. उडी बिडी मारशील तरी पाणी बाहेर आहे तसं. असा आहे सीन. मोटर बंद करा. मार तिकडे परत आली बर पण इथं सगळं गिळगिळ झालं. गिळ. चला जाऊ आता वापस घरी. असं ऐकून सोडायचं जीवया. मला होत नाही काय. मला काय वाटतं माहिती म्हणून दादाला काय होतं तेवढं मला सांग. काय काम होतं कधी म्हणून नाही तर करतो हे काय थोडं माझं पाणी. चला जीवया. गवारीची भाजी कारलं दोन भाज्या आणि बटाट्यात काढू. मग हे कॅन्सल कर माझं. आणि आंबा आहे. ती म्हणजे आम्हाला लय आवडतं म्हणलं. हा त्याने केला मी नाही केलेला. वाटतंय मी असं म्हणून खाऊया.
आपला त्यांचा कार्यक्रम बरोबर एक आहे. बर तर 5:15 वाजलेले आहेत. आमचे जे मेहमान आहेत ते इथं बसलेले आहेत नेहमीप्रमाणे. चला चाय पिवा आणि मग फ्रेश हो. चाय पिऊ. त्यांचं काय चाललंय? खायचं चालू आहे बा. चिवडा फरायचं. मनामध्ये साधी स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी. बोलायची बंद झाली म्हणजे. सुचना शब्द. सूचना म्हणते तुम्ही. नाही, पाणी घ्यायचं. बरं ठीक आहे चला. चहा ही ठेवलेला आहे. हे चहा ठेवला का ग? कडक कडक चहा ठेव. कडक चहा. कोमलला संध्याकाळी गाणं म्हणणार आहे. बर सगळ्यांनी गाण्याला हजर राहावं आणि एकदम सुरात आणि तालात म्हणून दाखवणार आहे गाणं ते. हा बोल की तू म्हातारी आहे काय कर. भाज्या काय काढल्यात ग दोघे. दोडका. काळ्याला लगेच समजतं आल्याला. पसरलाय तसाच खाली तोंड करून. आता करत होतो गाईज इस्त्री करता करता लाईट गेली. अरे बापरे काळा आला. चला पटकन इस्त्री झालेले आहे आणि गँग गेलेले आहे रानात. माझं पिल्लम पिल्ली काळी ठकणी. अगं बाप रे बाप. शीपूट हलवते खूपच दिवसात. मस्तपैकी व्ह्यू. सकाळी दादाची गाडी धुतली, माझी गाडी धुतली. आभाळ होतं ते गेलेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे आभाळ. ओहो माझं काळं बघतील असतं माझ्याकडे बघते काळं चिंगी. चला जातो मी. बाय बाय. टाटा. तोंडाला कुलूप लावता का जेवताना? त्यांच्या प्रयत्न कांदा वाढायचा. चला आज काय खाताय हो? ते जरा चमचा. हे जरा एक चमचा. मला बस आज मिसळ पाव स्पेशल आहे. आम्हाला चपाती आहे. तुला कशाची? कांदा घ्या. जाळ दूध स्पेशल. ओ दादा अजून एक घेतलं. चला मला काम सांग. खाऊया ती dish द्या मिसळ ना पाव. दादा. काही ब्लॉगला इथंच संपूया. जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.